हाय फ्रेंड्स, आज आपण नवीन रेसिपी करूया. सो नवीन रेसिपी म्हणजे काय झालं की माझ्याकडे ना शिळा भात उरलेला. सो म्हणजे कालचा भात. आता तो फुकट तर नाही घालवणार आणि थोडासाच उरला होता. तर पण मग त्याचं आपण भजी करूया. तर मग भजी म्हणजे क्रिस्पी असतात. सो जरा आपण कांदा वगैरे टाकून ते भजी करतोच. बटाट्याचे, वांग्याचे, घोसाळ्याचे. तर आता आपण भाजी करूया भाताची. सो माझ्याकडे मी ॲक्च्युली मिक्स करायला घेतला, नंतर आठवलं अरे आपल्याला व्हिडिओ करायचा आहे. सो ह्याच्यामध्ये मी माझा हा भात आहे, हा तुम्हाला दिसत असेल. त्याच्यात मी थोडंसं बेसन टाकलं आहे, मीठ टाकलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे मॅगी मसाला. ओके, सो मॅगी मसाला मी ह्याच्यात टाकणार आहे आणि मॅगी मसाला टाकल्यानंतर आपण त्याला इथे फ्राय करूया. ओके, सो मी जरा ते मिक्स करते. सो ह्याच्यात मी मॅगी मसाला टाकला आहे, हळद टाकली आहे, लाल तिखट टाकलं आहे म्हणजे आपला घरचा मसाला. आता ह्याला मी थोड्याशा पाण्यात फक्त मिक्स करणार आहे. ओके, सो हे आपलं असं मिक्स करून झालेलं आहे. तेलही इथे तापलेलं आहे. मी जरा ड्रॉप पण टाकून बघूया. सो तेलही चांगलं तापलेलं. ह्याच्यामध्ये हार्डली मला 1 टेबलस्पूनच पाणी लागलं आहे. तर मी हातानेच सध्या टाकते म्हणजे हे रोल चांगले होतील. हे असे आपण इथे टाकले. गॅस तुम्ही मीडियम ठेवून त्याला करू शकता. मी सध्या बारीक केला आहे कारण की माझं तेल ऑलरेडी तापलेलं आहे. माझं तेल ऑलरेडी तापलेलं होतं. सो मी इकडे केलं. आता मी त्याला तळते. हे आपलं तळायचं काम चाललेलं आहे. थोडं याला क्रिस्पी आपण तळून घेऊया. यम्मी दिसतात आहेत. मी आणि माझ्या पप्पांना खूप हे आवडतं, असं काही फ्राय वगैरे तळलेलं केलेलं. सो त्या दिवशी आपण वड्या केल्या होत्या आणि आज आपण हे राईस पकोडा केलेला आहे. सो दिस इज माय राईस पकोडा. सी, अक्षरशः चिकनच्या तुकड्यांसारखं लागतं, दिसतं पण तसंच. ओके, सो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि काही कमेंट्स असतील, काही नवीन ह्याच्यात काही ॲड करायचं असेल वाटलं तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय.